मराठी माणसांसाठी राजकारण करणारे ठाकरे बंधू 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत। आतापर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीतील नेते या आधीच एकत्र आलेले आहेत आणि हा मेळावा युतीची नवी सुरुवात ठरणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन, युतीची नवी सुरुवात। राज उद्धव यांचं दुसरं जाहीर निमंत्रण। दोन्ही पक्षाचे शिलेदारही मैदानात एकत्र। ही सुरुवात आहे असं म्हणत ठाकरे बंधूंनी 5 जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरं जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलंय। तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत मराठीचा मुद्दा रोखठोकपणे मांडणार आहेत। सरकार विरोधातली ही एकीची वज्रमूठ म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची नवी सुरुवात असल्याची चर्चाही सुरू झाली आहे। त्यामुळे 5 जुलैच्या विजयोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलताना पाहायचंय, तर मग ही सुरुवात आहे असं लिहिलेलं दुसरं जाहीर निमंत्रण राज आणि उद्धव ठाकरेंकडून प्रसिद्ध करण्यात आलंय। एकीकडे पक्षप्रमुखामधला दुरावा जाहीरपणे नाहीसा झाल्यावर दुसऱ्या फळीतल्या शिलेदारांची मनही जुळल्याचं चित्र आहे। आजपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे दोन्ही पक्षाचे शिलेदार हातात हात घालून विजयोत्सवाची तयारी करतायत। त्यामुळे मराठी माणसाच्या मुद्द्यांसाठी पुन्हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात कणखरपणे उभा राहतोय। ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात नेमकं काय होणार आहे पाहूया। आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे। त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू। जरी आयोजक ठाकरे बंधू असले तरी देखील हा मराठी माणसाचा कार्यक्रम आहे, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे। सन्माननीय ठाकरे बंधूंनी खुलं विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे। एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे। मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे आणि उत्तम प्रकारे हा दोन बंधूंचा मेळावा होईल। त्याच्यात इतरही सगळे एकत्र वरळी डोम मध्ये सकाळी 10 वाजता विजयी मेळावा होणार आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय। सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षाचे नेते मराठीचा मुद्दा प्रखरतेने मांडणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या घोषणेची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाची झालेली अवस्था पाहता वरळी डोम मधला हा मेळावा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारा ठरणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षप्रमुखांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांचं झालेलं हे मनोमिलन पक्षाच्या वाढीसाठी फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे। 5 जुलैच्या मेळाव्यात दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका घेतात यावर मनसे आणि ठाकरे सेनेचं राजकीय भवितव्य ठरणार हे निश्चित। रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंबद्दल एवढं प्रेम फुटलं असेल तर ते मातोश्रीचा एक भाग राज ठाकरे यांना देणार का असा सवाल नारायण राणे यांनी विचारला। मला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना, कशाला महत्त्व स्वतः कोणाला काय पडलं नाही आहे। 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा। त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर विधान भवनाच्या आवारात नारायण राणे यांनी थेट आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याशी हस्तांदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळाले। सुमारे 15 वर्षांनंतर राणे आणि नार्वेकर यांची ही भेट विधान भवनामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे।
तर त्रिभाषा धोरणासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात नवी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या संदर्भात आता उद्धव आणि राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहे. तर नरेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली आहे. तसंच तज्ज्ञांसह पालकांचंही म्हणणं ऐकणार असल्याचं ते म्हणाले. मी त्यांचंही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे. त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील, त्या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच समिती आपला अहवाल सादर करणार. चाइल्ड सायकोलॉजी तज्ज्ञ असतात, त्यांच्याशी सल्लामसलत आम्ही करणार आहोत. या सगळ्यांची सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल. तो वेळेवर सादर करण्यात येईल. तर आपण पाहतोय राज्यात हिंदी भाषेवरून वाद सुरू असतानाच यावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 आहे आणि त्यात वादच नाही असंही त्या म्हणाल्यात. मात्र इंग्लिश आणि हिंदी भाषा ही तितकीच गरजेची आहे असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही. पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचे तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे. तसंच भारतात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम काय जोडतं? हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा आणि इनफॅक्ट प्रत्येक भाषेंचा समावेश असावा. कारण लहानपण असं असतं जेव्हा ग्रास्पिंग खूप चांगलं असतं मुलांचं. तर मनसेकडून 5 जुलैच्या मेळाव्याचे टीझर रिलीज करण्यात आलेत. 2 लढवय्या भावांची गोष्ट अनुभवायला नक्की या. टीझरमधून ठाकरे गर्जना ऐकायला मिळते. तर आपण पाहू शकतो मनसेच्या सचिन मोरेंकडून अधिकृत पोस्ट करण्यात आली आहे आणि हे टीझर रिलीज करण्यात आल्याची माहिती मिळते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी सभागृहात ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब चक्क लिंबू मिरची घेऊन आले. रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी रेडे बैल कापले जात असल्याचं ऐकलंय. पालकमंत्री पदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या म्हणजेच अदिती तटकरेंच्या सुरक्षेसाठी मी लिंबू मिरची आणली असं म्हणत परबांनी भरत गोगावलेंना डिवचलाय. यावर आता गोगावलेंनीही अनिल परबांना प्रत्युत्तर दिलंय. म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं. आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासनं माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपले सगळे मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय. त्यांना आता काय ना घरका ना घाटका अशी त्यांची झालेली स्थिती आहे. त्यामुळे अनिल परब काय बोलतील हा भरोसा नाही. कारण त्यांना कल्पना आहे की बरीचशी त्यांची जी काय जवळची लोक होती ते हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे येत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दुःख होत आहे आणि काय ना काहीतरी लक्ष केंद्रित करण्यासाठी कदाचित ते बोलले असतील, पण एवढं काय ध्यानात घ्यायचं का नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी 1000 कोटींपेक्षा जास्तीची रॉयल्टी बुडवून सरकारचं नुकसान केल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊतांनी केला. या संदर्भात आपण सर्व पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर राऊतांनी जे आरोप केलेत त्या संदर्भात त्यांनी पुरावे द्यावेत असं आवाहन सुनील शेळके यांनी केलं. अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत. संजय शिरसाडांचा काय विषय होता, त्यानंतर भुमऱ्यांनी जमिनी किती 150 कोटीची जमीन भेट, आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली. त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह. संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणापुरते ठेवायला पाहिजे. राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये. माझं त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती विषय जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुरुवातीच्या
विचारणा राजकारण करू नये, माझं त्यांना विनंती. जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही. तर आषाढी वारीत अर्बन नक्षलांचा शिरकाव झाल्याचा आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी केला. वारीत संविधान दिंडी, पर्यावरण वारीच्या नावाखाली लोक पथनाट्य करतात, भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील कायंदे यांनी म्हटलंय. हा गंभीर प्रकार असून वेळीच यांना रोखण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे. म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाईट जशी संविधान दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात. सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदे यांनी वारीच्या संदर्भात आणि नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तर पंढरीच्या वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा दावा शिंदे सेनेच्या मनीषा कायंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे सेनेने सरकारवर निशाणा साधलाय. अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. तर सरकारच्या डोक्यात काय किडा वळवळतोय हे या वक्तव्यावरून कळालं असं भास्कर जाधव म्हणाले. हे सरकार कोणाला कोणाला नक्षलवादी ठरवू शकतं, किती विचारवंतांना नक्षलवादी ठरवू शकतं, कोणाला चांगल्या म्हणजे त्यांच्या विरोधात जो कोणी बोलेल तो नक्षलवादी असेल म्हणून त्याला आपण विरोध केलेला आहे. पण सरकारच्या डोक्यात काय किडा वळवळतोय तो यांच्या तोंडून बाहेर पडला एवढंच मी सांगेन. आम्ही तर रोज आंदोलन करतच आहोत, पण आमची भूमिकापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका काय राहील? त्यांना महाराष्ट्राच्या शेतात शेतकरी येऊ देईल का? महाराष्ट्राच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात शेतकरी जाऊ देणार का? हा त्यांनी विचार करावा, कारण जे ते बोलले ते भयानक वक्तव्य, हे खरं अर्बन नक्सल वक्तव्य. आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. कृषीप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्याची भीषण अवस्था साम टीव्हीने सर्वांसमोर आणली आणि त्याची दखल थेट कृषी मंत्र्यांनी घेतली आहे. नेमकं काय घडलंय तुम्हीच बघा. साम टीव्हीचे आभार करते मी. हे लेकरं आले माझे, काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं. तेव्हा ते आमचे कष्ट आहेत. काळीच पिळवटून टाकणारा आणि कृषीप्रधान महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर वेशीवर टांगणारा हा वृद्ध शेतकऱ्याचा लातूरच्या हडोळती गावच्या शेतकऱ्यानं बैल घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच अवताचं जूक खांद्यावर घेतलं आणि त्याच्या दुःखाला साम टीव्हीनं वाचा फोडली. याच बातमीची दखल घेत विरोधकांनी मग सरकारला घेरलं. डोक्यावर पदर घेऊन ते जोर दाबा हाते जरा बघा. नवरा बैलाच्या जागी ते झुंकला गेला. नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही. कशाच्या जोर? कसल्या शेतकऱ्यांचं सरकार? कशाला शेतकऱ्यांची कडव आणतो या ठिकाणी? आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मोठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. विरोधकांनी अधिवेशनात यावर आवाज उठवला आणि यंत्रणा अरबी घोड्यासारखी धावली. कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी तातडीनं पाठवलं. तर कृषी विभागामार्फत त्यांना मदतीचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलं. शेतकऱ्यांची जी अडचण असेल त्यांनी जर आमच्या विभागाशी संपर्क साधला तर त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल. त्यांना मी माझ्या कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधायला लावलेला आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. दुसरीकडे अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
यांनीही या वृद्ध शेतकऱ्याला फोन करून त्यांच्यावर असलेल्या 40,000चं कर्ज माफ करण्याचं आश्वासनही दिलं. 40,000 रुपये साहेब तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे, काय आता आम्हाला काम होईना, उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही, आता किती जीव घेऊन वडणार आहो, तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब, तसं नाही. कर्ज माफ करा तेवढं. शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतःच आता अवताचा जो खांद्यावर घेतलेला आहे. साम टीव्हीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग केल्याबद्दल लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं साम टीव्हीचे आभार मानले. साम टीव्हीचे आभार करते मी. हे लेकरं आले माझे, काय तर मला सरकारनं मदत करतो म्हणजे मदत करावं, हे का लय आमचे कष्ट आहेत. राज्यातील 20,37,000 शेतकऱ्यांवर 31,254 कोटींचं कर्ज आहे. तर सततची नापिकी, आसमानी संकट, शेतमालाला नसलेला हमीभाव यामुळे शेतकरी हा कर्जाच्या ओझ्याखाली दबत चाललाय. मात्र आता तरी सरकार शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं खाली करून या पिचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संदीप भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, लातूर. आणि लातूर नंतर अशीच एक बातमी समोर येते नंदुरबारमधून. नंदुरबारमधल्या विद्यार्थ्यांचे जीवघेण्या प्रवासाची बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलखाडी या गावामध्ये जाऊन पाहणी केली. उद्यापासूनच पूल बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि पूल बांधण्यासाठीचा आराखडा तयार केला जाणार आहे. या ठिकाणाहून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहत्या नदीवरून झाडांचा आधार घेत प्रवास करावा लागत होता. आता लवकरात लवकर हा पूल होऊन विद्यार्थ्यांचा हा संघर्ष थांबेल अशी अपेक्षा आहे. सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन म्हणजे संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं, त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी 60 जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत, त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे. जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास 25 मीटर. तर आता ती आम्हाला घेता येईल, पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते, ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.
आणि आता मोठी बातमी समोर येते साताऱ्यातून। कराड शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली आहे। हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। तर दुसऱ्या मजल्यावर तब्बल 43 पेशंट्स आहेत। आगीमुळे पेशंटची धावपळ उडाल्याचं आपण पाहू शकतो। या दृश्यांच्या माध्यमातून पेशंट आणि नातेवाईकांच्या भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये।